ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे नाशिकमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या प्रमाणात फरफट होते आणि गेल्या काही दिवसांपासूनचं हे चित्र अद्यापही कायम आहे। त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे रुग्णालयाच्या दारातच रुग्णानं अखेरचा श्वास घेतलाय। आपल्या पित्याला वाचवण्यासाठी मुलाची धावपळ धडपड अयशस्वी झाली। वेळेवर उपचार न मिळाल्यानं या रुग्णाचा मृत्यू झाला आणि नाशिकमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत। याबद्दल नाशिककर संतापही व्यक्त करतायत, पण प्रशासनाकडून हव्या त्या प्रमाणात कार्यक्षमता अजूनही दाखवण्यात प्रशासन काहीसं कमी पडतंय। मागच्या काही दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या आणि यानंतर प्रशासनानं काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला। पेशंटला नाकारू नये अशाही प्रकारच्या सूचना दिल्या, पण पुन्हा एकदा जे घडू नये तेच घडलं आणि पेशंटला आणायला ॲम्ब्युलन्स नाही म्हणून शेवटी रिक्षातून पेशंटला आणावं लागलं आणि रुग्णालयाच्या दारातच त्यांचा मृत्यू झाला। मी माझ्या वडिलांना सांगून डॉक्टरकडे गेले, पण तिथं त्यांनी मला लाईफ केअर मध्ये पाठवलं, तिथून मला सुविधामध्ये पाठवलं, पण त्यांनी तिघांनी इलाज नाही केला माझ्या पप्पांना। मी आता पाय जोडलं तरी पण नाही केला त्यांनी। मी इतकी त्यांची रिक्वेस्ट करत होती तरी पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही। तिथंच माझ्या पप्पांनी जीव सोडून दिला। शेवटी आम्ही शिबिरला घेऊन गेलो तर तिथं आम्हाला नाही सांगितलं कोणी, डायरेक्ट गेल्याने सांगितलं। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। प्रशांत, या मुलीची हाक प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीये, काय झालं नेमकं? मिलिंद, काही दृश्य ही खरोखर विदारक असतात। या लेकीची आर्त हाक जी आहे ती आत्ताची जी नाशिकची परिस्थिती आहे खरी ती दाखवण्याचा खऱ्या अर्थानं हे चित्र आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अक्षरशः आपल्या पित्याला घेऊन ही मुलगी दारोदार फिरत होती। आणखीन पिता कोण? तर महापालिकेचा सफाई कर्मचारी। गेली अनेक वर्ष महापालिकेचा सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेली ही व्यक्ती आणि वेगवेगळ्या पालिकेच्या रुग्णालयात सुद्धा त्यांना जागा मिळाली नाही, खाजगी रुग्णालयांमध्ये मिळाली नाही। काही महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती होती की खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत ते कोविड रुग्णांना घ्यायला तयार नव्हते, पण आता मात्र जवळपास 80% खाजगी हॉस्पिटल्समधले बेड कोविड आहे। आणखीन जर कोविड असेल तरच घेणार अशा प्रकारची परिस्थिती आहे। काही दिवसापूर्वी कोरोनाग्रस्त म्हणून सुद्धा उपचार यांच्यावर होत होते आणि नंतर पुन्हा एकदा घरी डिस्चार्ज मिळाला, अस्वस्थ वाटू लागलं आणि म्हणून प्रत्येक रुग्णालयामध्ये अक्षरशः रिक्षात घेऊन ही लेक धावपळ करत होती। पालिकेच्या रुग्णालयात तर खरं तर जागा मिळणं आवश्यकच होतं, कारण हे पालिकेचे कर्मचारीच होते, तिथेही जागा मिळाली नाही। अनेक खाजगी हॉस्पिटल्सनी अक्षरशः नकार घंटा पालिकेचे कर्मचारी असलेल्या या रुग्णालयाच पालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात जागा मिळाली नाही असं समोर येत आहे आणि ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक गोष्ट आहे। मगाशी त्या आपण मुलीचा आर्त ओरडणंही ऐकलं, तिच्या दुःख आणि वेदना आपण ऐकल्या। वारंवार ती मुलगी विनंती करत होती, पण डॉक्टरांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही किंवा संबंधित रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला दाद दिली नाही। दिलीप केदार सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेत। दिलीपजी, अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा। सर, हा फार धक्कादायक प्रकार आहे। बिचाऱ्याचा जो बाधित कोरोना बाधित जो होता त्याच्या पत्नी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, रुग्णालयामध्ये उपचार घेते। रविवारी महानगरपालिकेचे तो सफाई कामगार जो आहे, डॉक्टरांनी तपासलं नाही, डोळ्यासमोर वडील गेले असे माया केदारे त्यांची जी मुलगी विनवणी करून सांगत होती, माझ्या आई दवाखान्यामध्ये आहे, माझ्या वडिलांना श्वासोश्वास घेण्याला त्रास आहे आणि वेळेत जर त्या रुग्णालयाला तपासलं असतं, रुग्णाला तपासलं असलं तर त्याचे प्राण वाचले असते।
रिक्षा चालक बिचारा एक नाही, दोन नाही, किमान 3 हॉस्पिटलमध्ये विनवणी करत होता की या रुग्णाला घ्या, त्याचा रुग्णाचा जीव वाचू शकेल. अशा परिस्थितीमध्ये त्याचा जीव गेलेला आहे. बिचारं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. मुलगी धायावाया करत होती, त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये घेऊन जात होती इकडनं तिकडनं, पण कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना उपचार मिळालेला नाही. हंबरडा फोडून बिचारी, म्हणजे ती लहान मुलगी असताना काय करणार आहे ती? केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची ही अशा प्रकारचे बेजबाबदारपणा आहे. कुठल्याही रुग्णाला दवाखान्यामध्ये उपचार मिळत नाही. उपचारावाबी लोक रिक्षामध्ये, रस्त्यामध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुम्ही पेशंटला नाकारू नका, त्यांना दाखल करून घ्या, किमान काही ना काहीतरी उपचार करा. असं असताना नाशिकमध्ये का होतंय असं? सर, बेधुंद नगरी बेधुंद राजा असा प्रकार झालेला आहे. ह्या राज्याला कोणी वारस नाही, निवळ आश्वासनं देत आहे, पण त्याची कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. रुग्ण भरपूर आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन नाहीये, नियोजन नाहीये. कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रकार होतोय आणि त्याच्यामध्ये निरपराध लोकांचा जीव जातोय. हे तर कालची घटना आहे. याच्या अगोदरही असे उजाडात न आलेल्या अनेक घटना घडलेल्या आहे, परंतु कालची घटना अतिशय भयंकर अशी घटना आहे आणि यापुढे अशा घटनांचं पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजे आणि अशा लोकांवर काहीतरी गुन्हा दाखल होणं गरजेचं. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांना त्याचं महत्व कळणार नाही. नाहीतर असं चालूच राहणार आहे. सर, न्यूज 18 लोकमत या बातमीचा आपल्या परीने सर्वतोपरी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेल. याच्यात अमुक दोषी आणि अमुक दोषी नाही, यापेक्षा अशा पद्धतीनं आलेल्या रुग्णाला उपचार न करता बेजबाबदारपणे परत पाठवून देणं, या वृत्तीला आसूड ओढले पाहिजेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी म्हटलं होतं की पेशंटला माघारी पाठवलं नाही जाणार. का असं होतंय? 3 हॉस्पिटल परत पाठवतात पेशंटना. 3 नाही तर तब्बल 6 हॉस्पिटल्सने या रुग्णाला परत पाठवलं आणि जवळपास 6 हॉस्पिटल्समध्ये या लेकीची धावपळ झाली होती पित्याला घेऊन रिक्षात आणि अखेर लेखानगरच्या एका खासगी रुग्णालयात गेले. आणखीन त्याच ठिकाणी पायऱ्यांवरच या रुग्णानं अखेरचा श्वास घेतला. ती लढाई तिथेच आटोपली. पालकमंत्री दावा करतात, इथे येणारे अनेक मंत्री दावा करतात, प्रशासकीय अधिकारी दावा करतात. काही महिन्यापूर्वी मिलिंद अशी परिस्थिती होती की खासगी हॉस्पिटल्स कोविड बाधित रुग्णाला घ्यायला तयार होते. आज मात्र जिल्ह्यातले 450 हॉस्पिटल कोविड रुग्णालय झाले, 80% बेड राखीव झाले. आता खासगी कोरोना व्यतिरिक्त असलेल्या रुग्णाला घ्यायला कोणते डॉक्टर धजावत नाही किंवा घ्यायला तयार नाहीये, अशा प्रकारची परिस्थिती आहे. नियोजनाचा प्रचंड मोठा अभाव. प्रशासनानं या विषयाला अत्यंत गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे, कारण अशा प्रकारे हाल होऊन जर का एखादा रुग्णाची अखेर होत असेल आणि तोही पालिकेच्या रुग्णालयात सुद्धा जागा न मिळाल्यानं पालिकेच्याच एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू होत असेल तर याला जबाबदार कोण? घटना घडतात, चर्चा होते, दावे केले जातात, चौकशी समिती गठीत होते, पण तोपर्यंत रुग्णाचा प्राण गेलेला असतो. याकडे कोणी गांभीर्याने बघणार का? याच भूमीमध्ये कालची घटना आहे. हो प्रशांत, ही काल दुपारनंतरची घटना आहे. काय म्हणजे महापालिकेचा एकतरी जबाबदार अधिकारी, एकतरी जबाबदार नेता याबद्दल काही चकार शब्द काढायला तयार आहे का? सगळेच मूग गिळून गप्प बसले? सगळेच मूग गिळून बसले आहे. हीच आहे नेमकी शोकांतिका मिलिंद. नेमकं प्रत्येक जण एकमेकांवर चाल ढकल करण्याचा प्रयत्न करतोय. हीच आहे शोकांतिका मिलिंद. या प्रकारे पालिकेच्या रुग्णालयामध्ये का या रुग्णाला जागा दिली नाही याचा शोध घेण्याचा खासगीमध्ये प्रयत्न केला जातोय. आणखीन त्यातून मिळणारी माहिती न बोलणं, न व्यक्त करणं, हीच खरी शोकांतिका आहे मिलिंद. जोपर्यंत पालकमंत्री पुढची मीटिंग घेत नाही, त्या मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला येत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणीही बोलणार नाही. ही शोकांतिका आहे मिलिंद. अशा प्रकारच्या अनेक शोकांतिका नाशिक शहरामध्ये दररोज घडत आहेत. रुग्णांची फिरफिर होते, नातेवाईकांची पळापळ होते, धावपळ होते, कधी ऑक्सिजन, कधी रेमडेसिवीर. अशा प्रकारे धक्कादायक घटनांची मालिका ही सातत्यानं सुरू आहे. आवश्यकता आहे फक्त दावे नको तर गांभीर्यानं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कठोर कारवाई करत कृती करण्याची. कारवाई म्हणण्यापेक्षा कारवाई एकच केली पाहिजे की रुग्णालयाच्या दाराशी आलेल्या कुठल्याही पेशंटला माघारी पाठवू नका, एवढी कळकळीची विनंती करावीशी वाटते हात जोडून नाशिकमधल्या प्रशासनाला. नाहीतर या धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या नगरीच्या प्रमुखांकडे एक नाही अनेक हात उठतील, प्रश्न करतील आणि दोषीच्या पिंजऱ्यातही उभे करतील. ही वेळ जर का
नाशिकला आपल्या प्रशासनावर येऊ द्यायची नसेल तर पुन्हा कुठलाही पेशंट अशा प्रकारे माघारी जाता कामा नये. त्यातून तर हे सरकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी म्हणजे एका कोरोना योद्ध्याला जर का ही वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य नागरिकाचं काय? बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात.